बघूया. पहिला षटक होतोय समाप्त. एक षटकानंतर धाव संख्या जाऊन पोहोचली ती 6 या आकड्यांवर. बघा दुसरा षटक हाताळण्यासाठी मैदानात आलाय तो रुपेश संघाचा कर्णधार आणि संघाचा आयकॉन खेळाडू देखील. समोर आशिष आराध्य इलेव्हनचा आयकॉन खेळाडू. बघूया आयकॉन विरुद्ध आयकॉन अशी ही भूमिका दोन्ही अटीतटीचे. रुपेश एक उत्कृष्ट गोलंदाज आहे. ज्याप्रमाणे आतापर्यंत या लीग मध्ये त्याची गोलंदाजी राहिली एक उत्तम प्रकारची गोलंदाजी. आशिष आता मात्र रुपेश यांना धारेवर धरलाय आणि आशिष यांच्या बॅटीतून आलाय मोठा दणदणीत खणखणीत षटकार. ज्याप्रमाणे आशिष आता मात्र फलंदाजी करतोय. एक देखणी फलंदाजी आशिषच्या माध्यमातून एक चांगला असा फटका रंगवलाय रुपेश यांच्या विरुद्ध. जर ज्या कोणी खेळाडूने रुपेश यांच्यावर 3 सलग षटकार मारले त्याच्यासाठी आलेत 1000 रुपयाचे पारितोषिक. दुसरा षटकार तर आलाय. बघूया तिसरा षटकार येतोय का आणि 1000 रुपयांचं पारितोषिक कोण जिंकतय बघूया. 1000 रुपयाचा मानकरी ठरतोय का आशिष. 2 षटकार लागोपाठ. बघूया पुन्हा एकदा तिसरा षटकार येतोय का. आता मात्र मोठा फटका खेळायचा होता मात्र 1000 रुपयाची सुवर्ण संधी गमावलेली आहे आशिष यांनी. बघूया पुन्हा एकदा रुपेश समोर आशिष. पुन्हा एकदा एक वेगवान चेंडू ब्लॉक मारा. क्रिकेट मधलं ब्रह्मास्त्र वापरलंय. ज्याप्रमाणे रुपेश गोलंदाजी करतो एक उत्तम प्रकारची गोलंदाजी. पुन्हा एकदा एक मोठा फटका खेळायचा होता त्याच्या मागे क्षेत्ररक्षक धावतोय. पकडता पकडता चेंडू सीमा लगत इथून पैकी येईपर्यंत एक धाव आणि दुसरी धावी सहजरित्या कंप्लीट. हा 2 धावेने धाव संख्या जाऊन पोहोचली ती 20 या आकड्यांवर. दुसरा षटक होते समाप्त. 2 षटकांचा खेळ समाप्त झालेला आहे आणि धाव संख्या जाऊन पोहोचली ती 20 या आकड्यांवर.
हॅलो. आता मी स्टॉल यायला बसत आहे आणि तिकडनं तुम्हाला होत आहे. पुन्हा एकदा महेश, एक चांगलं षटक. मात्र आता आलाय खराब असा चेंडू, पंचांनी दंडित केला व्हाईटच्या स्वरूपात. बघूया गवा समोर फलंदाजी मार्कवर, त्याच्या समोर महेश तेज तर्रार गोलंदाज, पॅटीची वरची कडा, चेंडू सरळ विसावतोय यष्टांच्या मागे, कीपरच्या हातात, फलंदाज होईल बाद. गवा परतावं लागतंय माघारी, झेलच्या स्वरूपात होईल बाद. बघूया त्याची जागा सांभाळण्यासाठी मैदानात चाललाय तो साई. आता मात्र गवा यांची जागा सांभाळण्यासाठी साई. मनोज महेश आतापर्यंत या लीग मध्ये उत्तम प्रकारची गोलंदाजी करताना महेश आता मात्र त्रिफळा उद्ध्वस्त, आशिष होईल बाद, परतावं लागते माघारी. फलंदाज होईल बाद, झेलच्या स्वरूपात.
हॅलो, धाव संख्या झाली ती 25 धावा. ठीक आहे. धाव संख्या झाली 27. चार षटक षटक संपल्यानंतर धाव संख्या झाली ती 28 धावा. हॅलो, इथे वाजव. आणि षटक समाप्त. पाचवा षटक समाप्तीनंतर धावसंख्या झाली ती 41. खूपच सुंदर धावसंख्या झाली 41.
पंचांचा इशारा वाईट चेंडू. पुढे भिडे. आता मात्र उंचावरून खेळून काढलाय आणि इथे बघूया झेल बाद.
अक्षय आता कुठेतरी थांबून ठेवलंय अक्षयांना. आता मात्र रनआउटची संधी होती, मात्र तोपर्यंत बॅटर सही सलामत आपल्या क्रीज मध्ये. पुन्हा या एकेरी धावेने थोडस धाव फलक संत गतीने हलतय. कुठेतरी दाबून ठेवण्याचा प्रयत्न चालू आहे वारली वॉरियर या संघाकडून. पुन्हा एकदा काय चेंडू हाताळलाय, एक चांगला चेंडू, रनआउटची संधी आणि त्या संधीचं सोनं केलंय. अक्षय मेरे यांनी काय चेंडू फेकलाय, सरळ यष्ट्या उद्ध्वस्त करून टाकल्यात. अक्षय परततोय माघारी, त्याची जागा सांभाळण्यासाठी चाललाय मैदानात अमित. बघूया अमित किती मोठे फटके येतात. बघूया धावसंख्या मोठी ठेवायची असेल तर फलंदाजी चांगली करावी लागेल. बघूया दुसऱ्या धावेचा प्रयत्न झालाय, रनआउटची संधी निर्माण झालेली होती, मात्र तोपर्यंत बॅटर सही सलामत क्रीज मध्ये पोहोचलाय. जर बॉल गॅदर केला असता तर बॅट्समन नक्कीच माघारी परतला असता. चंद्रकांत कडून थोडस मिसफील्ड. बघूया अमित पुन्हा थोडासा स्टेप होऊन मारलेला फटका, याच्या मागे क्षेत्रात येतोय, फेकी आलाय. बघूया रनआउटची संधी निर्माण आणि तोपर्यंत सही सलामत बॅटर आपल्या क्रीज मध्ये पोहोचलाय वाटतं. पंचांचा निर्णय आलाय, नॉट आउट. ओव्हरची होते समाप्त. 8 षटका समाप्त झालेले आहे, धावसंख्या संपवली ती 60 धावा, 61 धावेचं आव्हान ठेवलंय वारली वॉरियर या संघासमोर.
समोर रोहित. आता मात्र गगनाला गवसणी घालणारा चेंडू बघूया कुठे जातोय. क्षेत्ररक्षक धावून होपर्यंत 2 धावा सहजरित्या कंप्लीट. झेलची संधी निर्माण झाली होती मात्र झेल काही टिप्पा आला नाही. येईपर्यंत प्रफुल कृपया करून चावी पाठवा कोणाकडे तरी. बघूया आशिष. रोहित पॅटीची वरची कडा लागली होती मात्र पुन्हा एकदा झेल पासून थोडासा लांब राहिला क्षेत्ररक्षक. उडी मारून झेल पकडला असता तर कदाचित बाद झाला असता. बघूया पुन्हा एकदा. आता मात्र पुन्हा एकदा थोडासा लांब ठेवला चेंडू. शॉर्ट पिच चेंडू होता त्याला दिलेली दिशा त्याच्या मागे धावतोय क्षेत्ररक्षक. त्याची फेकी येईपर्यंत सहजरित्या 2 धावा कंप्लीट. तिसरा धावेचा कोणताच प्रयत्न नाही. षटक होते समाप्त. सॉरी 2 चेंडू 2 बाकी आहेत. पुन्हा एकदा बॅटीची वरची कडा आणि टिपलाय झेल परततोय माघारी. रोहित यांचा खपलाय खेळ. त्याची जागा सांभाळण्यासाठी चाललाय दन 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 करत रुपेश. बघूया पुन्हा एकदा काय होतंय. समोर आशिष त्याच्या समोर रुपेश. पहिला चेंडू बॅटर पासून थोडासा लांब. शॉर्ट पिच पद्धतीचा चेंडू आणि आणखीन एक निर्धाव चेंडू. ओव्हरची होते समाप्ती. 2 षटक समाप्त झालेले आहेत. धाव संख्या जाऊन पोहोचले ते 11 या आकड्यांवर. 61 रनांचं पाठलाग करताना वारली वॉरियर हा संघ आतापर्यंत 2 षटकांचा खेळ समाप्त झालाय आणि 2 षटकामध्ये फक्त 11 धावा खर्च केलेल्या आहेत. आराध्या 11 या संघांच्या गोलंदाजांनी एक उत्तम प्रकारची गोलंदाजी मानावी लागेल. जिंकायचे असेल तर अशीच सातत्यपूर्वक गोलंदाजी करावी लागेल. हीच गोलंदाजी आतापर्यंत आराध्य 11 संघाचे गोलंदाज हाताळताना बघूया पुन्हा एकदा. होतंय काय बघूया. समोर चंद्रकांत फलंदाज. आता मात्र आलाय देखना फटका. चेंडू सीमा लगत मात्र तो विसावेल सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातात.
चंद्रकांत झालाय बाद. त्याची जागा सांभाळण्यासाठी मैदानात चाललाय ऋतिक. हा देखील एक आक्रमक खेळाडू आहे. ज्याप्रमाणे त्यांनी आतापर्यंत फलंदाजी केलंय, नक्कीच उत्तम प्रकारची फलंदाजी राहिले ऋतिक यांची वालीवाद या संघासाठी. जय महाराष्ट्र संघाचा कर्णधार आणि जय ठाकर या संघाचा कर्णधार टॉसविन साठी मंचाकडे या. शेवटची वॉर्निंग राहील तुम्हाला, दोन्ही संघाच्या कर्णधारांना शेवटची वॉर्निंग. पुन्हा एकदा वळूया सामन्याकडे. तिसरा षटक हात ताळताना मनोज. आता मात्र पुन्हा एकदा चांगला चेंडू मनोज यांचा. ऋतिक आला कुठेतरी पहिला चेंडू, चांगला चेंडू हाताळलाय मनोज यांच्या मार्फत. पुन्हा एकदा आणखीन एक चांगला चेंडू, बॅटर पासून थोडासा लांब ठेवला चेंडू. शॉर्ट पिच चेंडू होता, त्याला मात्र सन्मानपूर्वक सन्मान दिलाय. ऋतिक मात्र हा आहे आणखीन एक आक्रमक खेळाडू आहे. पुन्हा एकदा चांगला चेंडू, रनआउटची संधी. तर नॉन स्ट्राईकला चेंडू फेकला असता तर नक्कीच ऋतिकला परतावं लागलं असतं माघारी. मात्र थोडस खराब असा थ्रो. बघूया मनोज आतापर्यंत 4 चेंडूचा खेळ समाप्त झालेला आहे आणि धाव संख्या जाऊन पोहोचली 12 या आकड्यांवर. आतापर्यंत प्रत्येक बॅटरला थांबून ठेवलंय आराध्या 11 या संघाच्या गोलंदाजांनी. ज्या खेळाडूंचे टी शर्टचे पैसे बाकी आहेत त्या खेळाडूंचे 500 रुपये कट करण्यात येतील, लक्षात ठेवा. आता मात्र रुपेश यांच्या बॅटीतून आलाय दमदमीत खणखणीत दणदणीत षटकार. या षटकाराने धावसंख्येत थोडीशी भर होताना धावसंख्या जाऊन पोहोचली ती 18 या धावेंवर. 61 रनांचा पाठलाग करताना वालीवाड या सहा संघ आतापर्यंत 18 धावा ठोकून काढल्यात. पुन्हा एकदा गगनाला गवसणी घालणारा चेंडू, त्याच्या खाली क्षेत्ररक्षक, तो करतोय चुकी. सरळ दोघांच्या हातातून झेल सुटलाय आणि झेल सुटलाय का खेळ जीवनदान मिळतंय ते रुपेश यांना. रुपेश हा आक्रमक खेळाडू आहे आणि त्याला जीवनदान मिळतंय. आणि तिसरं षटक होतंय समाप्त. 3 षटक समाप्तीनंतर धाव संख्या जाऊन पोहोचली ती 19 या आकड्यांवर. बघूया आशिष पुन्हा एकदा काय होतंय. फलंदाज होतय बाद. यष्ट्यांच्या समोर
बघूया पुन्हा एकदा हृदयनाथ दिंडे समोर बॅटर, त्याच्या समोर तेवढा ताकदवान गोलंदाज आशिष. आतापर्यंत पहिला गडी त्याच्या गोलंदाजी मार्फत परतवलाय माघारी. पुन्हा एकदा झेलची संधी निर्माण झाली होती. बॉडीला अजून थोडासा बॉल वर गेला होता, मात्र त्याच्यावर कोणतीच धाव खर्च केली नाही. बघूया हृदयनाथ दादा पुन्हा एकदा काय फटका खेळलाय, देखना फटका सीमा लगत आलाय. घुटनात एक तमाशा देख असा हा फटका, मात्र सीमा लगत होता क्षेत्ररक्षक. त्याची फेक येईपर्यंत फक्त एक धाव खर्च. बघूया समोर ऋतिक, छोटा पॅक बडा धमाका. सचिन, ऋतिक एक सन्मानपूर्वक थोडस दिशा देताना त्याच्यावर आले. पुन्हा एकदा एक धाव. एकेरी धावे थोडस करत धाव फलक हलतय. बघूया आता मात्र आशिष एक चांगलीशी गोलंदाजी हाताळतोय. स्लोवर पद्धतीने टाकलेला हा चेंडू ब्लॉक मारा होता. फलंदाजाला काही समजला नाही. निर्धाव चेंडू, आणखीन एक निर्धाव चेंडू. पुन्हा एकदा एक चांगला फटका आलाय. एकेरी धावेने पुन्हा एकदा धाव फलक हलेल. धाव संख्या जाऊन पोहोचेल 22 या आकड्यांवर. तिसरं षटक होते समाप्त. सॉरी, चौथं. जिंकण्यासाठी 63 रनांचं आव्हान आहे. बघूया, पॅटीची वरची कडा होती, त्याच्या मागे धावतोय क्षेत्ररक्षक. मनोज, बघूया मनोज चांगलासा षटक आतापर्यंत यांच्या मार्फत हाताळलंय. बघूया पुन्हा एकदा. आणखीन एक चांगला फटका आलाय ऋतिक यांच्या बॅटरीतून. चेंडू काय थांबवलाय. एक नजाकत बरं असं क्षेत्ररक्षण. काय क्षेत्ररक्षण, कौतुक करावं तितकं कमी. बघूया हृदयनाथ पुन्हा एकदा एक चांगला फटका आलाय. सीमा लगत तर चेंडू येतोय, मात्र फक्त एकेरी धावेने धाव फलक हलतय. जिंकायचे असेल तर मोठे फटके येणे आवश्यक.
पुन्हा एकदा मनोज बॉडीचा वेध घेतलाय. बघूया काय होतंय. नकार दिलाय ऋतिक यांनी धाव घेण्यासाठी. जिंकायचे असेल तर मोठे फटके येणं आवश्यक आहे. समीकरण आहे ते 20 चेंडू आणि 38 धावेची गरज. 2 चेंडू बाकी आहेत या षटकातील. बघूया 20 चेंडू आणि 38 धावेची गरज. कोण जिंकताय. पुन्हा एकदा एक वेगवान मारा. काय चेंडू हाताळलाय मनोज यांच्या मार्फत. एक वेगवान मारा. ऋतिक यांना कुठेतरी दाबून ठेवलंय, बांधून ठेवलंय. षटकार किंवा चौकार आतापर्यंत मोठे फटके कोणते चालले नाही या ओव्हर मध्ये. पुन्हा एकदा एक चांगला फटका आलाय तर खरं सीमा लगत गेलाय. मात्र क्षेत्ररक्षण एक दमदार क्षेत्ररक्षण. कौतुक करावं तितके कमी. ओव्हरची होते समाप्ती. कुठे नेऊन ठेवलाय कुठे. 61 धावेची गरज होती आणि त्याचा पाठलाग करताना आतापर्यंत 18 चेंडू आणि 37 धावेची गरज असं हे समीकरण आणून ठेवलंय. वारली वॉरियर्स हे फलंदाज दमदार फलंदाज आहेत. मोठे फटके खेळण्याची क्षमता त्यांच्यामध्ये आहे. अजून देखील तुषार डगआउट मध्ये आहे. त्याची कमतरता भासेल. बघूया ऋतिक. आता मात्र जास्त काळ ऋतिक येणं तुम्ही थांबू शकत नाही. त्याच्या बॅटीतून आलाय एक मोठा फटका षटकाराच्या स्वरूपात. वळूया डीजे कडे. चेंडू 31 धावेची गरज. 17 चेंडू 31 धावा. पुन्हा एकदा काय फटका आलाय. लॉवर फुलटॉस होता मात्र त्याच्यावर तेवढाच देखणा फटका आलाय ऋतिक यांच्या मार्फत. षटकार डीजे. थँक्यू डीजे. आता मात्र गरज आहे ती 16 चेंडू 25 धावेची गरज. आता मात्र थोडासा टर्न घेताना सामना. पुन्हा एकदा एक चांगला चेंडू हाताळलाय. कमबॅक करणं माहित आहे मात्र समोर ऋतिक आहे. किती काळ थांबू शकता बघूया ऋतिक. आता मात्र आलाय निर्धाव चेंडू. सायलेस. बघूया सायलेस. फुल षटकार खालील होतो लागोपाठ मात्र त्यानंतर एक निर्धाव चेंडू. बघूया 15 चेंडू 25 धावेची गरज. 15-25 असं हे समीकरण. पुन्हा एकदा झेलची संधी मात्र
थोडासा क्षेत्ररक्षकापासून थोडासा लांब राहिला चेंडू. त्याची फेकी येईपर्यंत सहजरित्या 2 धावा कंप्लीट. चांगलं रनिंग बिटवीन द विकेट मानावं लागेल ऋतिक आणि हृदयनाथ दादा यांचं. बघूया पुन्हा एकदा. थोडासा लांब ठेवलेला चेंडू, मात्र त्याला दिले दिशा. चेंडू जातोय सरळ दन 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 करत सीमा पार चौकार. एक धाव. ओव्हरचे होते समाप्त आणि 12 चेंडूचा खेळ आता मात्र बाकी राहिलाय. 12 चेंडू मध्ये 12 चेंडू आणि 18 धाव्यांची गरज. कोण जिंकेल हा सामना? आणि आपले सहकारी भरत वरखंडे यांचं आपल्या मंडळातर्फे सहर्ष स्वागत आहे. आणि हे स्वागत या षटकाराने केलंय. काय फटका रंगवलाय ऋतिक. कौतुक. त्यांचे आज 1 मिलियन फॉलोअर्स कंप्लीट झालेत. पुन्हा एकदा एक देखना फटका आलाय ऋतिक यांच्या बॅटीतून. षटकार. धावेची गरज. बघूया. फक्त एक धावेची गरज. सामना झुकलाय वारली वॉरियर या संघाकडे आणि एक धाव सहजरित्या कंप्लीट करतील ऋतिक. चला, जिंकलेल्या सामने संघाचे कौतुक, हरलेल्या संघाचे अभिनंदन.